नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मल्होत्रा तुमच्या ठिकाणी आलो पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ। मी आज ब्रेकफास्ट करण्यासाठी आलो हरिओम स्वीट्सला, जे आहे मुलुंड ईस्टला। तर चला, मुलुंडचं फेमस हरिओम स्वीट बघूया इथं ब्रेकफास्टला सकाळ सकाळी काय काय आहे। गरमागरम समोसे, कचोरी आहे, कटलेट आहेत, छोटे कचोरी आहेत, वाव, पात्रा, आलू वडी, ढोकला आहे, खांडवी आहे आणि जलेबी आहे। तर जलेबी फाफडालावरसाठी पण एक बेस्ट पॉईंट आहे सकाळ सकाळी ब्रेकफास्ट करण्यासाठी। तर बघा, यांच्याकडे अजून पण खूप सारे व्हरायटी आहेत ट्राय करायला, पण ते दुपारनंतर सुरू होतं। इथं पूर्ण काउंटर लावलेले आहेत, फ्रँकी, सँडविच, पिझ्झा, लस्सी भेटते, जलेबी आहे आणि आतमध्ये यांचा पूर्ण फरसान मार्ट आहे। मला काही हवं असेल तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता। तर आता मी घेतलं आहे मिक्स ब्रेकफास्ट, जे जे अवेलेबल आहे तेथे खाण्यासाठी। आणि ह्याच्यासमोर बघा, यांनी असं फसायला केलं आहे मस्त पूर्ण याला। तर सर्वप्रथम मी घेतलेलं आहे कटलेट, आलू वडी, पात्रा आणि घेतलेला आहे चायनीज समोसा। तर हा मला जरा इथं मस्त वाटलं, तर बघूया याची चव कशी आहे। आधी मी यांचा कटलेट ट्राय करतो, मस्त जाड आहे आणि थोडासा ऑइली आहे। तर कटलेट मला खूप आवडतो, तर बघूया यांच्या कटलेटची टेस्ट कशी, आणि आतमध्ये स्टफिंग, ओ हो, कलरफुल स्टफिंग आहे आतमध्ये। तर बघूया यांची टेस्ट कशी आहे। मस्त गरम करून दिलं आहे। कटलेट हॉट शेपवाला एक नंबर लागतं। आणि आतमध्ये जी मिक्स स्टफिंग दिली आहे ती एकदम मस्त मिक्स मॅच होते याला, आणि युनिक आहे थोडंफार, कारण की मी आतापर्यंत खूप सारे कटलेट खाल्लेत, त्याच्यामध्ये मला अशी स्टफिंग टेस्ट करायला नाही भेटली। तर या कटलेटला रेटिंग आहे माझ्याकडनं 5 पैकी 4.8। खूप आवडला, मस्त आहे। आता मित्रांनो, यांचा मी आज चायनीज समोसा ट्राय करतोय। मस्त गरम करून दिलं आहे आणि वरती एकदम क्रंची लेअर आहे। चटणीसोबतच ट्राय करतो। मस्त आहे, वाव। याच्यात म्हणजे स्टफिंग आहे ना, ती थोडीशी मला स्वीट लागते आणि मध्येच अचानक स्पायसी लागते। तर हा चायनीज समोसा पण खूप भारी आहे। थोडंसं बोलायला गेलं ना तर चायनीज स्टाईलमध्येच मस्त रॅप केलेलं आहे, क्रंची आहे, स्टफिंग थोडीशी मला स्वीटनेस वाटली। तर ह्याला पण माझ्याकडनं रेटिंग आहे 5 पैकी 4। तर तुम्ही सकाळ सकाळी चायनीज समोसासुद्धा ट्राय करू शकता मित्रांनो। भारी आहे। आणि आता मी घेतली आपल्या सर्वांची आवडती कोथिंबीर वडी। तर मस्त सॉफ्ट आहे, ज्युसी वाटते मला। तर चला बघूया यांची कोथिंबीर वडीची टेस्ट कशी आहे। कोथिंबीर वडी, हा, एवढी सॉफ्ट कोथिंबीर वडी मी हरिओममध्येच बघितली। खूप सॉफ्ट आहे, त्याची चव पण एकदम अशी ऑथेंटिक, जी गुजराती स्टाईलमध्ये असते ना तशी यांची टेस्ट आहे। आणि बघू शकता आतमध्ये फुल फिलिंग मस्त भरभरून दिलेली आहे, आणि स्पायसीनेस एवढा फार नाही, थोडाफार हलकासा जाणवतो आहे खाल्ल्यावर। तर मला ही कोथिंबीर वडी ना मस्त वाटली, आवडली आहे आपल्याला, भारी। आता मी यांची ट्राय करतो आलू वडी। बघा कशी मस्त साईजला मोठी आहे, पण ऑइली आहे, थोडीफार ऑइली आहे आणि गरम नाही केली ही वडी।
तर ही मी आधी अशीच खाऊन बघतो. अळूवडी बोलायला गेलो ना मित्रांनो, जे आपलं टिपिकल मराठी घरामध्ये जे अळूवडी असते ना त्याच्यात थोडीशी डिफरंट आहे. ही गुजराती स्टाईलमध्ये अळूवडी, त्याच्यामध्ये थोडंसं मला स्वीट जाणवतं आहे, म्हणजे गोड आहे. तरी आवडते मला ही अळूवडी. अळूवडी ही माझी ऑलवेज फेवरेट आहे. तर आता ही अळूवडी मी चटणीसोबत ट्राय करतो. ग्रीन चटणीसोबत अळूवडी खूप छान लागते. आणि मित्रांनो, घरच्या अळूवडीची टेस्ट आपण कंपेअर करू नाही शकत. घरच्या अळूवडीची टेस्ट वेगळीच असते. तर ही पण जरा एक युनिक अशी गोड अळूवडी खायला भेटलेली आहे. या अळूवडीला रेटिंग आहे माझ्याकडनं 5 पैकी 4.7. खूप भारी आहे. वा, ब्रेकफास्टला मी सकाळ सकाळी अळूवडी खातो बघा. बघूया आता हरिओमचा समोसा कसा लागतो. हो, मस्त गरम गरम आत्ताच काढलेला आहेत वाटतं. तर मित्रांनो, आता आपण यांचा समोसा ट्राय करूया. तर मस्त गरम दिलेला आहे. स्टफिंग, वाव. तर याची आमचं मी वरचा जो लेयर आहे तो ट्राय करूया. बघूया. मस्त झणझणीत गरमागरम. वा, वेळा बोलतात समोसा. हा सकाळी इथूनचा समोसा खाऊन एकदम वेगळाच आनंद भेटतो मला. ब्रेकफास्टला आज मी फुल हेवी ब्रेकफास्ट करणार आहे. खूप काही खाणार आहे. तर हा समोसा आहे ना फुल भरलेला आतमध्ये. समोस्याचा जो लेयर आहे बाहेरचा तो पण एकदम क्रंची आहे. मस्त लागतं. म्हणजे असं काय काय असतो ना समोसा, थोडासा बाहेरचा लेयर नरम असतो, असा नाही तो. वाव. समोस्यामध्ये पण वाटत नाही त्याच्यात. तर मला यांचा समोसा ना खरं खूप आवडला. या समोसाला रेटिंग आहे 5 पैकी 5. तुम्ही पण कधी आलात एकदा तर एकदा नक्की समोसा ट्राय करा. मस्त आहे. आपण आता मित्रांनो नेक्स्ट घेतलेला आहे ह्यांचा ढोकला. ढोकला दिसायला जेवढा सुंदर आहे तर बघूया त्याची चव कशी. आणि बघू शकता याची थिकनेस, केवढा मोठा ढोकला आहे. साईज आहे तो खूप मोठा आहे. तर चला बघूया याची टेस्ट कशी आहे. मस्त सॉफ्ट आहे ढोकला यांचा. बघूया. हो, मस्त आहे. ढोकला यांचा खूप छान आहे. पण थोडासा ढोकला मला सुक्का वाटतो यांचा. कारण की ढोकला हा ॲक्च्युली मला ज्युसीवाला खूप आवडतो. तरी पण नाही, या ढोकल्याच्या साईजनुसार हा ढोकला खरंच खूप छान आहे. मस्त लागतं. याची टेस्ट पण खूप भारी आहे. ढोकल्याला माझ्याकडनं रेटिंग आहे 5 पैकी 4.5. मस्त आहे, आवडला. मस्त एकदम ऑथेंटिक गुजराती स्टाईलमध्ये बनवलेला आहे हा ढोकला. वाव. हा सकाळ सकाळी ढोकला लवरसाठी हा एक बेस्ट पॉईंट असू शकतो हरिओम स्वीट्स. तुम्ही पण इथूनचा हा ढोकला ट्राय केला आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ढोकल्याची साईज बघा केवढी मोठी आहे. वाव. तर एवढं सगळं खाऊन ना माझं पोट आता भरलेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो, हे बघा माझं बिल झालं 106 रुपये. तर 106 रुपयामध्ये पोट एकदम भरलेलं आहे हरिओम स्वीट्समध्ये. तुम्ही पण एकदा नक्की या. मस्त वाटलं इकडचं सकाळी ब्रेकफास्ट करून. थोडं अजून खायचं होतं पण पोट भरलं म्हणून
एवढेच आयटम खाल्ले. तर नेक्स्ट टाईम मी अजून व्हरायटी ट्राय करणार आहे. तर चला, इथपर्यंत व्हिडिओ आवडला व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि हरिओम स्ट्रीटला नक्की विजिट करा. आणि असे तुम्हाला माझे ब्रेकफास्ट आणि स्ट्रीट फूडचे व्लॉग बघायचे असतील तर चॅनल लवकर सबस्क्राईब करा. तर भेटू आता आपण एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.